नमस्ते. आज आदर्श गाव नारायणगाव हे सुन्नी जामा मस्जिद येथे उपस्थित KGM फाउंडेशन तसेच मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खास आरोग्य शिबिर, या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर जनसेवेचा आज जे अपेक्षित असं काम केलं ते सन्माननीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक जुबेरबाई, सन्माननीय आरिफदादा अत्तार, रशीदबाई आणि रशीदबाई इनामदार ज्यांनी सरपंचपद नारायणगावचं भूषवलं, अशफाकदादा, आपण सगळीच मंडळी तालुका प्रमुख शिवसेनेची धुरा ज्यांनी नारायणगावमध्ये आणि तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सांभाळली ते आपले सर्व शिवसेनेची कार्यकारी मंडळी. आणि प्रथमतः आपणा सर्वांना या जयंतीनिमित्त मनपूर्वक अभिवादन करते. मोहम्मद हजरत पैगंबर खरं तर इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून ज्यांचा आपण सर्वजण नामोल्लेख करतो किंवा ज्यांनी कुराण आपल्याला दिलं, एक पाक कुराण. आजचा एक पवित्र दिवस आणि या पवित्र दिवसाच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर एक ईश्वरवाद याचा खरं तर संदेश दिला की अल्लाह एक आहे. मला वाटतं समता, बंधुता, न्याय आणि माणुसकी सगळ्यात महत्त्वाचा. आणि वंचित जो घटक आहे, मग स्त्री असेल किंवा जे समाजातले इतर कोणताही घटक आहेत, त्याच्यावर खऱ्या अर्थाने काम करणे म्हणजे पैगंबरांची आपल्याला ही शिकवण आहे. आणि मला वाटतं फक्त मुस्लिम समाजाला नाही तर संपूर्ण मानव जातीला, विश्वाला दिलेली ही शिकवण आहे. जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, राजा शिवछत्रपतींना मानतो, तसंच आम्ही सगळे मंडळी हजरत पैगंबरांना मानतो. ते यासाठी की नुसतं ते बोलून थांबले नाही, त्यांनी त्यांच्या ते कृतीतून आणि आचरणातून आपल्याला दाखवून दिलं. आज त्यांचाच हा संदेश मला सांगायला आनंद होतो की माझं 10वी नंतरचं जे एज्युकेशन आहे इंजिनिअरिंगचं ते साबू सिद्दीक कॉलेजमध्ये झालेलं आहे. आपणा सर्वांना बायकाळे आहेत मुंबईत, त्याच्यामुळे माझा फार मोठा परिवार, मित्रपरिवार, मैत्रिणी या सगळ्या मुस्लिम समाजातील आहे. कारण जेव्हा कुठे कळतं मैत्री काय असते, 10वीपर्यंत तर आपण अल्लड सगळे असतो, पण कुठे मैत्री आणि व्यावसायिकता हे यायच्या आधी खरं तर आमची मैत्री म्हणजे या समाजातली आहे. आणि कायमच आम्हाला जसं आम्ही बघतो आमच्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही हिरिरीने सहभागी होत आहे, प्रत्येक सुख असो दुःख असो आपण सगळीच जण मंडळी आम्हाला नेहमी साथ देता. आज देखील आपण बघितलं की जवळजवळ 500-550 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. मग त्याच्यामध्ये नेत्र तपासणी असेल, त्याच्यामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये हृदयरोग तपासणी, आणि त्याच्याहून पुढे जाऊन खरं तर मी या तांबे हॉस्पिटलचं जे सौजन्य आपल्याला लाभलं, मला वाटतं मी त्यांना देखील मनोमन मेडिकल ना त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. कारण महेश त्यांनी जे 15-1 जणांना अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीची आवश्यकता आहे, त्यांना तिथे पुढचे उपचार मोफत संगमनेर येथे होणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे शिबिर सफल झालं असं म्हणता येईल. कारण बघा, तुम्ही जर आज इथे चेकिंग केलं नसतं तर आपण सर्वसामान्य लोक आहेत, आज उद्या हे गोष्ट ढकलत राहिलो असतो आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या असलेल्या शरीरातली कमतरता, हृदयाची जी अस्थिरता आहे ती जाणवली नसती. म्हणजे येणाऱ्या हार्ट अटॅकपासून आणि खरं तर संभाव्य मृत्यूपासून तुम्ही त्यांना वाचवलं. आमच्यासाठी मोहम्मद पैगंबर तुम्हीच आहात. कार्यातून मला वाटतं मला एक सांगायचं की अल्लाची नमाज हे एक इबादत आहे, तसं माणुसकी जपणं ही दुसरी आणि महत्त्वाची इबादत आहे. ते काम आज तुम्ही पुण्याचं केलं. मी उशिरा आले, परंतु उशिरा येऊ नये आपण सर्वांनी आम्हाला दोघांनाही पती पत्नीचं मनपूर्वक स्वागत करून आम्हाला उपकृत केलं. आम्ही आपल्या ऋणामध्ये कायम राहू. आम्ही राजुरीला कधीही म्हणजे तो शायरीचा कवालींचा कार्यक्रम कधीही चुकवत नाही. आम्ही युवा कवालापासून ज्येष्ठ कवालांपर्यंत सगळ्या कवाली ऐकतो. म्हणजे आम्ही सर्व धर्माचे पाईक आहोत, कारण ते मनापासून आहे. आमच्या घरामध्ये रोज आमचा इथे मुकद्दर आमचा रोज आमच्याबरोबर असतो. म्हणजे एखादा आमचा जवळचा सहकारी म्हणजे शेळके परिवारातला नसेल, पण मुकद्दर आमच्या सुखदुःखात आम्ही देखील त्याच्या असतो. म्हणजे हे आपली जी धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र आहे आणि आपला हिंदुस्थान खरं तर सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे आपल्या राष्ट्राची अशीच भरभराट हो, आपणा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, याच गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. येणाऱ्या ईदसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आम्हाला ईदला देखील आमंत्रित करा, नक्की आम्ही येऊ, हीच मनोकामना व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.